आज आपण बनवणार आहोत कोळंबी मसाला। कोळंबी मसाल्यासाठी ही कोळंबी घेतलेली आहे आपण। आता ही कोळंबी आपण साफ करून घेतलेली आहे, ती छान धुवून घेऊया। आता ही कोळंबी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्याच्यात मसाले टाकून घेऊया। आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया हळद, थोडं मीठ, आलं लसूणची पेस्ट, आणि आता आपण थोडं मिक्स करून घेऊया। झालेलं आहे, आपण आता असंच थोडा 10 मिनिटं ठेवून देऊया। चला आपण बनवायला चालू करू। कढई ठेवून घेतली आहे, चुलीवरचा कोळंबी मसाला बनवणार आहोत आपण। कढई छान तापू द्यायची। आता कढई तापली आहे, आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल छान तापलंय, आपण कढीपत्ता टाकून घेऊया। कढीपत्ता टाकल्यानंतर आपण थोडी लसूण टाकून घेऊया। लसूण छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे। तर लसूण छान ब्राऊन झाली आहे, आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया। कांदा सुद्धा छान याच्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे। त्यामध्ये थोडी आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊया। आपण तशी कोळंबीला लावलेलीच आहे। मध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो छान मिक्स करायचा याच्यामध्ये। टोमॅटो याच्यामध्ये छान विरघळून गेलेला आहे, टोमॅटोचाच आंबटपणा आपल्या कोळंबीमध्ये उतरून जाईल। आता आपण त्याच्यामध्ये थोडा गरम मसाला,
लाल तिखट आपल्या तिखटाच्या प्रमाणाप्रमाणे टाकायचं आहे. हे थोडं कमी तिखट आहे त्याच्यामुळे मी थोडं जास्त टाकते. तर आपण कोळंबीला पहिलेच हळद लावलेली आहे त्याच्यामुळे आपण थोडी टाकूया. ते सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. दोन मिनिटं असं परततच राहायचंय मसाला एकजीव होईपर्यंत. आता आपले मसाले सगळे कांदा टोमॅटो मध्ये विरघळून गेलेले आहेत, छान मिक्स झालेले आहेत. आता आपण त्याच्यावरती मॅरिनेशन केलेली कोळंबी टाकूया. कोळंबीमध्ये हळद आणि मीठ आपण पहिलेच टाकलं होतं. त्यानंतर आपण छान ही 1-2 मिनिटं मिक्स करून घ्यायची. आणि आता ही कोळंबी आपण थोडा वेळ झाकण टाकून छान शिजवून घेऊया. आता झाकण ठेवून घेऊया 1-2 मिनिटं. 2 मिनिटांनी झाकण आपण काढूया. आता आपण झाकण काढून बघूया. छान पाणी सुटलेलं आहे छान आपल्या कोळंबीला. वाटणाचा वापर कमीच केलेला आहे आपण याच्यामध्ये. कांदा टोमॅटोचा वापर जास्त केलेला आहे. थोडं वाटण आपण टाकणार आहोत वरून. आता याच्यामध्ये आपण सुकं वाटण टाकून घेऊया. कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते आपण आता मिक्स करून घेऊया. मसाला याच्यामध्ये छान मिक्स करून घेतलेला आहे आपण. आणि याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊया आपण. अशी सुकी खाऊ शकता तुम्ही. थोडं पाणी ऍड करतोय आपण. कोळंबीला अजून पाणी सुटेल त्यामुळे पाणी थोडंच ऍड केलंय आपण. आणि थोडं मिक्स करून घेऊया. आंबटपणा येण्यासाठी वरून कोकम टाकायचे आहेत, किंवा या ठिकाणी तुम्ही कोकमाचा रस म्हणजे आगूळ ही वापरू शकता. आपण कोकम पण टाकणार आहोत आणि आगूळही टाकणार आहोत. त्यात आगूळ टाकलेला आहे आपण. आपण हे मिक्स करून घेऊया. कोळंबी मॅरिनेट करताना आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं होतं. आता थोडं चाकून बघून मीठ टाकायचंय. थोडंसं मीठ टाकूया. आपण ठेवून घेऊया आपण.
आपण झाकण काढूया. छान आपला कोळंबी मसाला रेडी आहे. वरून थोडी कोथिंबीर टाकूया. तर कोथिंबीर टाकलेली आहे आपण आणि आपला तयार आहे कोळंबी मसाला. आपला कोळंबी मसाला रेडी आहे. तो तुम्ही भाकरी सोबत किंवा चपाती सोबत खाऊ शकता.